लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लाचेची रक्कम घेण्यास प्रोत्साहन देत त्यामधून हिस्सा घेण्यास संमती दर्शवल्याप्रकरणी राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉक्टर तेजस मदन गर्गे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होऊ शकलेली नाही। शनिवारी सुनावणी होणार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख शर्मिला वालावरकर यांनी सांगितलंय। गर्गे यांच्या पत्नी यांना या प्रकरणाचा धक्का बसला असून त्यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे। डॉक्टर तेजस गर्गे अद्यापही फरार असून पथक त्यांच्या मागावर आहे। रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते। गर्गे यांनी पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाच्या सहाय्यक संचालक कार्यालयात अर्ज केला होता। तत्कालीन सहाय्यक संचालक संशयित आरती आळे यांनी त्यांच्यासाठी आणि साहेबांसाठी 1.5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत राहत्या घरी रक्कम स्वीकारली असता पथकानं त्यांना रंगेहात पकडलेलं होतं। पुणे येथे गर्गे यांच्या मेहुण्याकडे तसेच सासूरवाडी देखील चौकशी करण्यात आली, मात्र गर्गे मिळून आलेले नाही। दवाखान्यात उपचार घेत असलेल्या डॉक्टर तेजस गर्गे यांच्या पत्नीची भेट चौकशी पथकाने घेत डॉक्टर गर्गे यांचा ठाव ठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।